पोचलेला आणि त्यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट मी तुम्हाला दाखवू इच्छितो ती म्हणजे आजपर्यंत आपण डायबिटीसला फक्त एक शहरी लोकांचा आजार म्हणून समजायचो, पण ते जे पिक्चर आहे ते तसं बिलकुल राहिलेलं नाही आहे. कारण डायबिटीसचं महाराष्ट्रातलं जे प्रमाण आहे ते शहरी लोकांमध्ये 11.4% पोचलेलं आहे. तर त्याचबरोबर आता ग्रामीण परिसरात देखील ते जवळपास 10.65% पोचलेले आहे. म्हणजे जवळपास दोघे सेम लेवलला येत चाललेले आहेत. आपण समजायचं की लाईफस्टाईल हा सगळ्यात मोठा जो फॅक्टर आहे तो शहरी लोकांसाठी लागू होतो. लाईफस्टाईल बिघडल्यामुळं लोकांचं आपल्या डायबिटीज डेव्हलप व्हायला लागलेलं आहे. मात्र आता ग्रामीण परिसरामध्ये देखील ते पिक्चर वेगळं राहिलेलं नाही आहे. तिथंही डायबिटीज जवळपास 10.65% पोचलेला आणि त्यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट मी तुम्हाला दाखवू इच्छितो ती म्हणजे डायबिटीसमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जे डायबिटीसच्या प्रसाराचं प्रमाण जे असेल ते आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये जिथं 85% ग्रामीण भाग येतो त्या अशा सिंधुदुर्ग जवळपास नंबर 1ला डायबिटीसच्या प्रसारामध्ये येतो आणि त्याच्यामध्ये जवळपास 23% डायबिटीसचे पेशंट आढळतात. त्याच्या खालोखाल मग मुंबई आणि पुणे जे 21% आसपास त्यांचं डायबिटीसचं प्रीव्हॅलन्स आहे. म्हणजे हा जो डायबिटीस आहे तो लाईफस्टाईल जसं लोकांचं बदलत चाललं आहे, शहरातल्या लोकांचं तर बदललंच, मात्र शहरांना गावं येऊन जे चिकटायला लागलेत किंवा शहर जे गावाशी एवढं कनेक्ट झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्या जशी अमेरिकेतली लाईफस्टाईल आपल्या भारतात आली आणि भारतातल्या लोकांची जी शहरातल्या लोकांची मग ग्रामीण लोकांपर्यंत पोचत चाललेली लाईफस्टाईल जी आहे त्याच्यामुळं जो इम्पॅक्ट व्हायला लागला आहे तो इम्पॅक्ट हा की आता ग्रामीण लोकांमध्ये देखील डायबिटीससारखा लाईफस्टाईल डिसऑर्डर डेव्हलप होत चाललेला आहे. आणि हा जर प्रकार जो ग्रामीण लोकांमधला डायबिटीसचं जर प्रमाण असंच वाढत गेलं तर आपली जी ग्रामीण हेल्थ सिस्टीम जी आहे, आरोग्य व्यवस्था जी ती हे मॅनेज करू शकणार नाही आहे. कारण आपली ग्रामीण आरोग्य व्यवस्था तेवढी इफेक्टिव्ह अजिबात नाही. आणि त्यातही सगळ्यात चिंतेची बाब ही आहे की हे जे प्रमाण मी तुम्हाला सगळ्यांना दाखवलं आत्ता की ज्याच्यामध्ये शहरामध्ये 11.4% आहे त्याच्यामध्ये डायग्नोसिस रेटही तेवढाच जास्त प्रमाणात असतो. ग्रामीण भागामध्ये डायग्नोसिस लेवलही तेवढी नसल्यामुळं लोक डायबिटिक आहेत का खरंच तेवढ्या प्रमाणात हे खऱ्या अर्थाने समोर येत नाही आहे. त्यामुळं कदाचित हे प्रमाण सिमिलर देखील असू शकतं ग्रामीण भागामध्ये. आणि ग्रामीण भागामध्ये तेवढं एज्युकेशन लेवल शहरी भागा एवढी नसल्यामुळं कदाचित त्या डायबिटीसला ओव्हरकम करणं देखील त्यांना डिफिकल्ट जाऊ शकतं. आणि त्यात आपली आरोग्य व्यवस्था जी आहे ग्रामीण भागातली तीही तेवढी सफिशियंट किंवा एफिशियंट नसल्यामुळं त्यांना डेफिनेटली ते अवघड जाऊ शकतं. त्यामुळंच ग्रामीण भागातल्या लोकांनी स्वतःच्या लाईफस्टाईलवरती खरंच काम करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण आत्तापर्यंत समजायचो की ग्रामीण भागातलं जे जीवनमान आहे किंवा तिथली लाईफस्टाईल आहे ती अतिशय नेचर फ्रेंडली असते वगैरे, पण आता तसं राहिलेलं नाही आहे. पिक्चर बदलत चाललेलं आहे सगळं. आणि ह्याच्यामध्ये सिंधुदुर्ग आता टॉपला गेलेला आहे. मात्र मला तुम्हाला सगळ्यांना गुड न्यूज ही द्यायची की हा जो डायबिटीस आहे आपण पूर्णपणे ठीक करू शकतो. आणि पूर्णपणे ठीक करण्यासाठी या 5 फॅक्टरवरती आपल्याला काम करावं लागतं. त्याच्यामध्ये आहे आपलं फॅट पर्सेंटेज कमी करणं, आपला मसल मास वाढवणे, आपल्या लिव्हर हेल्थवरती लक्ष देणं, आपला गट हेल्थ इम्प्रूव्ह करणं आणि आपल्या स्ट्रेस मॅनेजमेंट करणं. ह्या 5 फॅक्टरवरती काम करून फक्त 2 मार्गांनी काम करायचं आहे. ते म्हणजे आपला डाएट, एक्झरसाइज आणि तिसरं आपलं स्ट्रेस मॅनेजमेंट. याच्याद्वारे आपण आपला डायबिटीस पूर्णपणे रिव्हर्स करू शकतो. हा जो आज 14 नोव्हेंबर हा वर्ल्ड डायबिटीस डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. या वर्ल्ड डायबिटीस डेच्या दिवशी आपण सगळ्यांनी प्रण केलं पाहिजे की मला झालेला डायबिटीस मी पूर्णपणे ठीक करून दाखवणार, माझा रिव्हर्स करून दाखवणार. डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स माझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही. मला जे मेडिसिन्सचे डोसेस सुरू झालेले आहेत ते कसे कमी होतील या 5 फॅक्टरवरती काम करून ते मेडिसिन्सचे डोसेस कसे कमी होतील ह्याच्याकडेच माझं लक्ष असणार आहे. हा तुम्ही सगळ्यांनी प्रण केला पाहिजे. तेव्हाच कुठं हे जे वाढत चाललेले डायबिटीसचे जे प्रमाण आहे ते कमी होत जाईल. कारण एका सर्वेनुसार, एका रिसर्चनुसार असं सांगण्यात आलेलं आहे की आत्ता जे डायबिटीसचं प्रमाण आहे ते पुढच्या काही वर्षांमध्ये दुपटीपेक्षा अधिक असू शकतं.
त्यामुळं ही खरंच चिंतेची बाब आहे. आपण सगळ्यांनी ज्यांना डायबिटीज झालेलं नाही आहे, ज्यांचं फक्त वजन वाढत चाललेलं आहे किंवा ज्यांचं मसल मास कमी होत चाललेलं आहे किंवा जे स्ट्रेस हँडल करू शकत नाही, अशा लोकांनी देखील तुम्हाला डायबिटीस डेव्हलप होऊ नये भविष्यात याच्यावरती देखील काम करायला सुरुवात केली पाहिजे.